जय महाराष्ट्र मित्रांनो, जय शिवराय मित्रांनो. खराते खूप चालू आहे मित्रांनो. खूप दिवसापासून नाशिकचे प्रकरण चालू आहे. तर मित्रांनो, एफटीएम फाईलबद्दल नक्कीच बोला. चला तर मित्रांनो, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय बोलतायत ते बघूया व्हिडिओ. तो चलिए शुरू करते हैं. आता अनेक लोक जायचे, विरोधी पक्षाचे कोण कोण गेले त्यांचे मी पुरावे देऊ शकतो. माझ्याकडे सर्वात जास्त तर माझ्याकडे पुरावे आहेत याचे, पण ते पोलिसांकडे आहेत. ते पोलिसांचं काम आहे, ते माझं काम नाही आहे. त्यांना त्यांना क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर, क्या बात है. आओ साहेब, एका दिवशी एफटीएम फाईलबद्दल नक्कीच बोला. काढा की खरातेबद्दल जो आरोपी असेल त्यांची सगळी कुंडली काढा बाहेर. तो बीजेपीचा असो, ठाकरे गटचा असो, शरद पवार गटाचा असो, अजित पवार गटाचा असो, शिंदे गटाचा असो, काढा यांना सगळ्यांना. आणि जे 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 दोषी असतील ना, जे आरोपी असतील ना, सगळ्यांना राजीनामा द्यायला लावा. नक्कीच मग ते तुमचे मंत्री काय असे ना मग नक्कीच. आपले राणे साहेब, लांडगे साहेब, जगताप साहेब, पडळकर साहेब कुठे गायब झाले? तो हिंदू महिलांना अत्याचार झाला, कुठे गायब झाले ते? मादरचोद नुसतं हिंदू मुस्लिम निवडणुकीसाठी करतात फक्त. कुठे लब्बाळ गेले? गप्प बसले का आता? जय महाराष्ट्र मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करा.